नमस्कार मंडळी, उत्तन कोली किंग या चॅनलमध्ये आज तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला आपल्या जाळीमध्ये वाम मासा भेटलेला आहे, म्हणजे याला आपण इंग्लिशमध्ये एल फिश म्हणतो. तर हा खूप मोठा दिसत आहे. तर आता वर उचलल्याने आपण तो पाहणार आहोत की किती मोठा आहे. आपल्या जाळीचा हा जो शेवटचा भाग आहे हा खोला आहे. तर हा खोला सोडला जात आहे आणि याची सर्व मासली आता बाहेर काढली जात आहे आणि याच्यामध्येच आपला वाम मासा आहे. तर आता आपल्याला दिसणार मित्रांनो, खूप डेंजर असतो हा. जर हाताला पण आपल्या चावलं की खूप आपल्याला दुःख पडू शकते. तर त्याच्यासाठी खूप हुशारीने याला पकडायचं लागते. तर इथे आपल्या बोटीचे नाकू आहेत, ते वाम फिश जो आहे ते पकडत आहेत. हे बघा, खूप मोठा आहे आणि 2 माणसांची मदत घ्यावी लागलेली आहे तिथे. तर आता बाहेर काढण्याचा प्रयत्न चालू आहे आणि हा बघा जिवंत आहे आणि बघा किती मारा करतो. हा बघा उचललेला आहे वाम फिश. हा बघा किती मोठा आहे, तुम्हाला दिसत असेल, माणसापेक्षा उंच आहे. तर याला आता आपण आपल्या बर्फच्या खणामध्ये टाकणार आहोत. हे बघा, कारण तो शांत राहणार आणि मस्ती नाही करणार, नाहीतर मस्ती करता करता आपल्या हाताला सुद्धा चावणार. तर थोडा वेळ थंड राहून तो एकदम शांत होईल आणि मरून जाईल. हा बघा, बर्फमध्ये असताना सुद्धा जिवंत आहे आणि मस्ती करत आहे बघा. तर अजूनपर्यंत जो जिवंतच आहे. आता आपण याला कवर करणार आणि तसंच ठेवणार. जे मित्र जिम एक्सरसाइज करतात त्यांच्यासाठी हा मासा एक अमृत आहे, कारण याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आहे, जे मेंदू आणि नसांसाठी उत्तम आहे. आणि तसंच याच्यामध्ये कॅल्शियम आहे, जो हाडे मजबूत करतो, सांधे मजबूत करतो. ह्याच्यामध्ये खूप प्रोटीन आहेत आणि भरपूर मात्रामध्ये हेल्थ न्यूट्रिशनसुद्धा आहेत, जे आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहेत. तसंच हा मासा कमरदुखीसाठी सुद्धा खूप मदतगार आहे. आणि हा मासा तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपल्या उत्तन बीचवर या, तिथे तुम्हाला फ्रेश भेटणार. धन्यवाद.